ॲज अ फुल स्टॅक डेव्हलपर आहे ना, मला 4 ते 5 कन्सेप्ट व्यवस्थित यायला पाहिजे. सगळ्यात पहिले म्हणजे बॅकएंडमध्ये मला एक कोडिंग लँग्वेज व्यवस्थित यायला पाहिजे. नंतर फ्रंटेंडचं कसं आहे की आजकाल ना टेम्पलेट वगैरे इझिली अवेलेबल आहेत आणि ChatGPT वगैरे त्याच्यामुळे फ्रंटेंड खूप इझी बनून जातं. ठीक आहे. त्यानंतर बघा तुम्हाला आहे ना डेटाबेस जमला पाहिजे व्यवस्थित. म्हणजे माझ्या ज्या प्रोजेक्टसाठी मला कोणते कोणते एंटिटीज लागतील, टेबल लागतील, त्यांचं एकमेकाशी रिलेशन कसं असणार आहे. ठीक आहे. मग प्रायमरी की कोणती असणार आहे. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी मला जमल्या पाहिजेत. त्यानंतर मला थर्ड पार्टी इंटिग्रेशन जमलं पाहिजे. म्हणजे समजा मी करंटली CRM मध्ये काम करतोय आणि सर्व्हिस नावमधनं काहीतरी तिकीट बांधताय, तर त्या तिकीटचा डेटा माझ्या सिस्टममध्ये मला कसा घेता येईल API थ्रू वगैरे. मग ते डेटा रिप्लेस होण्यासाठी ऑटोमेटेड फ्लोज वगैरे मला कसे बनवता येतील, त्या गोष्टी मला जमल्या पाहिजेत. त्यानंतर मला डिप्लॉयमेंट जमली पाहिजे. मग डिप्लॉयमेंटमध्ये CI/CD पाईपलाईन वगैरे ते कसं यूज करता येईल मला, ह्या गोष्टी जमल्या पाहिजे. नंतर पॉवर BI तुम्हाला येत असेल तर तुम्हाला रिपोर्टिंग पण थोडंसं व्यवस्थित करता येईल. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी जमल्या पाहिजेत. आणि कसं असतं माहिती आहे का, हेच गोष्टी कॉमन असतात, फक्त नाव बदलतं. म्हणजे एखाद्या प्रोजेक्टमध्ये AWS यूज होत असेल, दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये Azure यूज होतो. त्याच्यामुळे बेसिक कन्सेप्ट तर हेच राहणार आहेत. आणि हे कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित येत असतील, 4 ते 5 कन्सेप्ट, यू आर गुड.